हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी तेज सिंग चौधरी, पिंपराळा उपासना केंद्र, जळगाव। मी 2002 पासून बापूंकडे येत आहे। मी आधी रिक्षा चालत होतो। रिक्षा चालत असताना आमची परिस्थिती म्हणजे त्याच्या आधी माझा दुग्ध व्यवसाय होता। त्या दुग्ध व्यवसायामध्ये खूप लॉस झाला, खूप कर्ज होऊन गेले आणि कर्ज फेडायचं बाकी होतं। तर त्यामध्ये मी आता काहीतरी पोटापाण्याला व्यवसाय पाहिजे म्हणून मी रिक्षा घेतली जुनी आणि रिक्षा चालवायला लागलो। मला आदल्या दिवशी एक स्वप्न पडलं। स्वप्नामध्ये सांगितलं की बापू मला म्हणताय आज तुझ्या रिक्षाला खर्च आहे। म्हटलं मला वाटलं पडलं स्वप्न, बापूंनी काहीतरी स्वप्न दिलं असं पडलं, खर्च आहे। तर त्या दिवशी काय झालं, मी तिकडनं आमच्या गावाला रिक्षामध्ये 6-6 सीट भरून गाडी चालवतात। तर म्हणजे माझ्या बाजूला 2 आणि पाठीमागे 4, तर अशी गाडी घेऊन मी येत होतो जोरात एकदम। म्हणजे संध्याकाळी केंद्रात जायची वेळ 5:30 वाजता, ही शेवटची ट्रिप मारून मला केंद्रात जायचं आहे। आणि माझी गाडी अशी त्या प्रेमनगरजवळ एक बोगदा आहे त्याजवळ येऊन अचानक ब्रेक लागला। म्हणजे 40-50 स्पीडनं गाडी अचानक थांबली। म्हटलं यार काय बापू तू असं काय, आज केंद्रात जायची घाई आहे आणि तू गाडी बंद पाडली। तर सगळे लोक खाली उतरले आणि मी बघतो तर काय, तर माझं एक टायर आहे ते पूर्ण जाम झालं होतं, फिरत नव्हतं। ते काय फिरत नव्हतं तर माझी जी त्याची रिंग आहे डिश, ती थोडी अशी जुनी असल्यामुळे अशी फाटली होती। फाटल्यामुळे ते टायर असं फुगलं होतं आणि त्याला लायनर लागून ब्रेक बसले होते। ते मी ते टायर खोललं आणि ठेवल्यानंतर त्याचा इतका मोठा स्फोट झाला की ते डिश आहे अशी 7-8 फूट वर गेली आणि खाली आपटल्यानंतर मग मी ते सगळं पॅसेंजरांना दुसऱ्या गाडीमध्ये बसून दिलं आणि ते रिक्षाचं काम करायला घेतलं, टायर टाकायला, रिंग वगैरे टाकायला। तर सध्या म्हणजे जुनी डिश घेतली, जुने टायर घेतले, जुने ट्यूब घेतले। त्या सगळ्यांचा खर्च बरोबर 480 रुपये होत होता। म्हटलं बघ आज बापूंनी जो स्वप्नामध्ये मग सांगितलं होतं की आज तुला रिक्षाला एवढा खर्च आहे, तसाच खर्च मला त्या दिवशी घडला। आणि पण सुखरूप की एवढं स्पीडली गाडी असल्यामुळे काही जर गाडी पलटी झाली असती, कोणाचे हात मोडले असते, काही झालं असतं। कारण जुनी गाडी, गावाकडे जुन्या गाड्या देतात ना, आपला इन्शुरन्स वगैरे काही नसतो, तर तो सगळा खर्च मला आला असता। तर बापू कृपेने कोणाला काही लागलं नाही। ते डिश फुटली, ती पण बाजूला ठेवल्यानंतर फुटली आणि चालू गाडीमध्ये पण नाही फुटली। चालू गाडीमध्ये जर ते टायर फुटलं असतं तर माझी गाडी पलटी वगैरे झाली असती। तर बापू कृपेने तसं काही झालं नाही आणि व्यवस्थित सगळं सुखरूप राहिले, सगळं व्यवस्थित झालं। हरिओम श्रीराम अंबज्ञ।